वार्तांकन रोखठोक बातमी। गंगेवाडी परिसरातील दगडखाणीत बुडाल्याची शक्यता असलेला यश हरी हब्बू वयवर्ष 10 राहणार कासेगाव हा विद्यार्थी अखेर 4थ्या दिवशी मृत अवस्थेत आढळून आला। रविवारी पहाटे खाणीच्या पाण्यावर त्याचा मृतदेह तरंगताना दिसल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। मागील 3 दिवसांपासून अग्निशमक दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच आपदा मित्रांकडून यशचा शोध घेण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करून शोध मोहीम राबवण्यात येत होती। पाण्याची खोली व खाणीच्या तलावाची रुंदी मोठी असल्यानं हे प्रयत्न निष्फळ ठरत होते। 3 दिवस सुरू असलेल्या या शोध मोहिमेदरम्यान ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येनं घटनास्थळी उपस्थित राहून पथकाला सहकार्य करत शोध कार्यात मदत केली। दरम्यान रविवार दिनांक 15 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे यशचे चुलत आजोबा तुकाराम हब्बू आपल्या मुलासह खाणीच्या परिसरात गेले असता त्यांना दूरवर पाण्यावर काहीतरी तरंगत असल्याचं दिसले। जवळ जाऊन पाहणी केली असता तो यशचा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर त्यांनी तात्काळ गावकरी व पोलिसांना याची माहिती दिली। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। पोस्टमार्टम नंतर दुपारी यशवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। 4 दिवसांपासून बेपत्ता असलेला यशचा मृतदेह आढळल्यानं हब्बू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। यशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहताच कुटुंबियांनी टाहो फोडला। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कासेगाव परिसर शोकाकुल झालाय। यश हा अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थी होता। त्याचे आजोबा भजन कीर्तनाशी जोडलेले असल्यानं यशही त्यांच्यासोबत भजन व कीर्तन कार्यक्रमामध्ये सहभागी होत असे। त्याच्या पश्चात आई वडील, लहान बहीण, आजी आजोबा, काका काकू असा परिवार आहे। कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती व मोलमजुरीवर चालत असल्यानं या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर मोठं संकट कोसळलंय। या घटनेनंतर शासनानं तसेच सामाजिक संस्थांनी हब्बू कुटुंबाला भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।